सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो ना, तेव्हा आपल्यासमोर दोन पर्याय असतात. एकतर स्वप्न पाहत राहायचं किंवा ते पूर्ण करण्यासाठी अंथरुणातून उठून कामाला लागायचं. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आपल्याला वाटतं घरातील कामं म्हणजे रोजची तीच कटकट, पण खरं सांगू ते घर आपली पहिली शाळा आहे. जेव्हा आपण स्वतःचं घर नीटनेटकं ठेवतो, तेव्हा आपले विचारही सकारात्मक व्हायला लागतात. घरात येणारा प्रकाशाचा प्रत्येक किरण सांगतोय की आजची सुरुवात कालपेक्षा नक्की चांगली होणार आहे. काही लोकांना वाटतं की घरातली कामं करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, पण कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आपण ज्या प्रेमाने आणि निष्ठेने हे काम करतो त्यावरून आपली ओळख बनते. कपड्यांची प्रत्येक घडी घालताना मनाशी एकच विचार करायचा, जशी मी ही घडी नीट करते तसंच मला माझ्या आयुष्यातल्या अडचणीसुद्धा सुसज्ज करायच्या आहेत. भांडी घासताना मनातील नकारात्मकता धुवून टाकायची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या कामात आनंद शोधायला शिकता, तेव्हा आयुष्य खूप सोपं आणि सुंदर वाटू लागतं. थकवा सगळ्यांनाच येतो. कधी-कधी वाटतं की आज काहीच करायचं नाही, बसून राहायचं. पण लक्षात ठेवा, यश एका रात्रीत मिळत नाही. आज तुम्ही घेतलेले छोटे-छोटे कष्ट उद्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडणार आहेत. घराची काळजी घेणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही घर सांभाळून स्वतःची स्वप्न पूर्ण करत असाल, तर तुम्ही आधीच एक विजेते आहात. स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नका. तुमची खरी स्पर्धा ही कालच्या स्वतःशी आहे. आज आपल्याला कालपेक्षाही थोडं चांगलं बनायचं आहे. त्यामुळे रात्रंदिवस मेहनत करत राहायची. असं म्हणायचं नाही की मला हे जमेल की नाही, मी हे करू शकते की नाही. त्याउलट असं म्हणायचं की मला सर्व काही येतं आणि मी सर्व काही करू शकते. माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे की जे माझ्यासमोर उभं आहे ना, ते सर्व काही, त्या प्रत्येक गोष्टीला मी सामोरं जाऊ शकते. ह्या पद्धतीने आपला माइंड आपण ठेवला ना, तर बघा आपल्यासाठी कुठलीच गोष्ट जी आहे ना ती कठीण नाही आहे. सगळं काही आपण स्वतः सोपं करू शकतो. आपल्या मनातल्या विचारांनीच आपल्या जीवनातल्या येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या अजून अडचणी बनत जातात किंवा संकटं मोठी होत जातात. आणि आपण केलेले विचार जे पॉझिटिव्ह असतात ना, समोर आलेलं संकटसुद्धा त्याच्यासमोर नाहीसं होतं. त्यामुळे येणारा प्रत्येक विचार जो आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे, आपला माइंड पॉझिटिव्ह पाहिजे आणि आपण स्वतःसुद्धा तेवढेच खंबीर पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. असो, घरातली कामं जी आहेत माझी ती टप्प्याटप्प्याने सुरू असतात. माऊ ज्या प्रकारे झोपते त्या प्रकारे मी काम करत असते. सध्या तिच्यावरच माझा दिवस जो आहे तो अवलंबून आहे. त्यामुळे रुटीन वगैरे असं काही माझं फिक्स नसतं. जे आलाय दिवस तो चाललाय, अशा प्रकारचं सध्या रुटीन झालेलं आहे. गावी जाण्याची दगदग वेगळीच आहे. गावी जायचं कसं ते सुद्धा टेन्शन आलेलं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही गावी जाणार 100% तेव्हा पाऊस खूप जास्त असणार. सो माऊला सांभाळायचं कसं, बॅग्स वगैरे भरपूर काही राहील, त्यामुळे ते देखील टेन्शन आहे. सो सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेऊन घर सांभाळणं खूप जास्त कठीण होतं. पण माझ्याकडे हेच एक उपाय आहे की मी खूप पॉझिटिव्ह राहते. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं असतं. बाकी लोकं तर बसलेलेच आहेत आपल्याला निगेटिव्ह बनवायला, आपल्या मागे लागायला. सो लोकांकडे लक्ष न देता आपण काय आहोत ना, ते आरशात उभं राहून बघायचं आणि आपला दिवस आपल्या पद्धतीने सुरू करायचा. मी सध्या तरी तेच करते. आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष न देता माझं जे कर्तव्य आहे, माझं जे काम आहे ते मी करून मोकळी होते सध्या. आणि मला तरी वाटतं सध्या माझं कर्तव्य एकच आहे की माऊला व्यवस्थित सांभाळायचं. दोघं मुलं व्यवस्थित सांभाळून घर व्यवस्थित सांभाळणं इतकंच माझं कर्तव्य आहे. बस, बाकी मी कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे की कोण माझ्याबद्दल काय बोलतंय, कोण कुठला विचार करतंय. मला काहीही घेणं देणं नाही आहे. माझं घर, माझी फॅमिली एवढंच माझ्यासाठी सध्या महत्त्वाचं आहे. इथे ना माऊने मला खूप जास्त परेशान केलेलं होतं. मी एक चपाती बनवून माऊला झोका द्यायला जात होती. माऊ अजिबात झोपत नव्हती. मला असं झालेलं होतं की माझी कामं कधी पूर्ण होतात आणि कधी एकदाची मी माऊला घेऊन बसते. संध्याकाळची वेळ झाली ना की मग धावपळ असते. घरातल्यांनाही भूक लागून जाते आणि फक्त माऊच्याच मागे बसायचं ते नाही होत. मग मला दोघं कामं कधी-कधी सोबत करावी लागतात. माऊला देखील सांभाळायचं आणि घरसुद्धा हँडल करायचं. संध्याकाळचं जेवण वगैरे बनवायचं. ह्या गोष्टी असतात. फायनली माझं काम डन झालं होतं. मी खूप जास्त हॅप्पी होती. फक्त रात्रीचं किचन क्लिनिंग वगैरे तेवढं मात्र बाकी होतं. आत्ता पूर्ण वेळ जो आहे ना तो माऊचा आहे. घरातले सुद्धा निवांत जेवण करतील आणि माऊलासुद्धा आईची कुशी भेटेल. सो ह्या गोष्टी आमच्या अशा घरामध्ये चालू असतात. तुमचं सध्याचं रुटीन कसं चाललंय? तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तुम्ही कशाप्रकारे हँडल करतायत? माझ्यासोबत नक्की शेअर करा. तेवढंच मन आपलं हलकं होतं. बऱ्याच जणी माझ्यासोबत जॉईन झालेल्या आहेत Instagramला. तुम्ही देखील जॉईन होऊ शकता. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.